आज ना मला परत बाहेर गावी यावं लागलं, कारण की लग्न होतं आणि इथे आल्याच्या नंतर ना असं छोट्या पाहुण्यांचा आहेर चढवायचा कार्यक्रम चालू होता, जे की बघून खूप छान वाटलं। त्याच्यानंतर मग इथे लग्नाच्या हॉलमध्ये आम्ही येऊन बसलो। तितक्यात नवरदेव नवरीची मस्त अशी ग्रँड एंट्री झाली आणि झालं असं आम्हाला ना आम्ही सगळे शेवटी येऊन बसलो होतो, त्याच्यामुळे अक्षदाच भेटल्या नाही। मग एका भैयाने ना म्हणजे लहान लेकरं जरा जास्त प्रमाणात घेऊन ठेवतात ना, त्याच्याकडच्याच आम्ही थोड्याशा घेतल्या। मग मंगळाष्टकाला सुरुवात झाली, लग्न लागलं आणि त्याच्यानंतर मग जी गर्दी असते ती असते फोटोशूटसाठीची। आम्हाला पण इथे थोडा वेळ थांबावं लागलं, फोटो वगैरे काढले। त्याच्यानंतर रुखवत बघण्यासाठी आलो, रुखवत बघितला आणि मग नातेवाईक तर भेटतच असतात इथे आल्याच्या नंतर, बरेच जण भेटले। आणि सगळ्यात एक चांगली गोष्ट म्हणजे की मला खूप जास्त जण ओळखत होते माझ्या यूट्यूबमुळे, सो ते एक मला खूप जास्त चांगलं वाटलं। जेवण हे आवरले, त्याच्यानंतर इकडे ना सप्तपदीसाठी छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि सोबतच इकडे कन्यादान पण सुरू होतं। कन्यादान करते वेळेस जेव्हा शूज काढतात ना, त्यावेळेस इथे ना शूजसाठी थोडीशी झुंबड उडाली होती। त्याच्यानंतर मग इथे लगेच 7 फेऱ्याची तयारी चालू झाली आणि एवढं झाल्याच्या नंतर मग मी आले घरी। आवडला असेल